ओम नमः शिवाय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। परम पूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय। जय राधे कृष्ण, जय गोपाल कृष्ण, श्री गुरुदेव दत्त। ओम नमः शिवाय। आजचा अनुभव खूप सुंदर मृणालिनी पांढरे म्हणून आहेत, त्या ताईंनी हा अनुभव शेअर केलेला आहे। आणि अनुभवाचे व्हिडिओ हे 8-9 झाले की मी नवीन व्हिडिओ घेईनच। पण ज्यांना पर्सनल नंबर माहिती आहे त्यांनी जरी नंबर माहिती असला 2 ते 3 या वेळेतच फोन करा। का तर इतर वेळी तुम्ही केला आणि मी नाही उचलला तर मला पण ते कसं तरी वाटतंय। तर 2 ते 3 या वेळेत तुम्ही फोन करा। आणि त्यांच्या अनुभव मार्गशीर्षाच्या सर्वांना खूप सारे शुभेच्छा। आई लक्ष्मी सर्वांवर कृपा करो ही आईंच्या चरणी प्रार्थना। मग अशी मी दिल्या काय शुभेच्छा मला लक्षात नाही, राहू दे। अनुभवाकडे येते मी। तर मृणालिनी ताई म्हणत होत्या, मी गेली 8 वर्ष झालं मी आईंच्या मार्गामध्ये आहे। आणि ह्या 8 वर्षामध्ये असं झालं की पहिले जे 3-4 वर्ष होते, तर ते 3-4 वर्ष मी ज्यावेळेला उपासना सुरू केली, तर त्यावेळेला खूप चांगले होते। खूप चांगले म्हणजे मला लगेच आपण म्हणतो ना, गुरूंनी लवकर कृपा केली। तर तसं काहीसं माझ्यासोबत झालं म्हणतात। म्हणजे माझं लग्न झालं। माझ्या लग्नानंतर 3 वर्ष खूप चांगली होती। त्याच्यानंतर माझ्या सासूबाई वारल्या। माझ्या सासूबाई अशा होत्या, की अशी व्यक्ती होती माझ्या सासूबाई म्हणजे, की त्या व्यक्तीनं घर सगळं बांधून ठेवलेलं होतं। बांधून म्हणजे एकत्र ठेवलेलं होतं। काही-काही लोकांमध्ये एवढे गट्स असतात, की आपलं परिवार एकदम चांगल्या रीतीनं जोडून ठेवायची त्यांच्यामध्ये ताकद असते, कला असते। तर त्या म्हणतात, की असं कुठल्या बंधनांनी आमचं घर बांधलेलं नव्हतं। म्हणजे काहीतरी मुलांना शिकवून बाबा आपल्यासारखं केलंय वगैरे असं म्हणतात जे म्हणतात लोकं. तर तशा पद्धतीनं माझ्या सासूबाईंनी घर बांधलेलं नव्हतं। माझ्या सासूबाईंनी त्यांच्याकडे तेवढे गट्स होते असं त्या म्हणतात, की त्या चांगुलपणाने किंवा त्या आपण म्हणतो ना, एक दुसरेपणा न करणं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी त्या करत होत्या। त्यामुळं ते घर त्या होत्या तोपर्यंत अगदी आम्ही सगळे एकत्र होतो खूप चांगल्या रीतीनं। पण काय झालं म्हणतात, माझ्या लग्नानंतर 3 वर्षांनी सासूबाई वारल्या म्हणतात आणि त्यांना म्हणजे आमच्या घराला नजर लागल्यासारखी झाली म्हणतात, की एकत्र परिवार आमचा खूप सुंदर सगळेजण म्हणायचे आणि नजर लागल्यासारखी झाली आणि आई गेल्यानंतर आमच्यामध्ये सगळ्यांमध्ये वितुष्ट यायला लागलं म्हणतात। भांडणं व्हायला लागली। काय कारण होतं ते कळेना पण व्हायला लागली म्हणतात। एखादी व्यक्ती अशी असते, की ज्याच्यामुळं सगळ्या गोष्टी अशा होत जातात असं त्या म्हणतात। तर एकाच व्यक्तीमुळं म्हणजे एवढ्या सगळ्यांमध्ये फूट पडत गेली आणि मग त्या म्हणतात बाहेर राहायची वेळ आली. म्हणजे सगळ्यांचं स्पेशलच होतं खरं तर म्हणतात, की असं ज्यावेळेला सासूबाईंनी आणि सासरे माझे म्हणजे लवकर गेले सासरे, पण त्यांनी बांधताना अशा पद्धतीनं बांधलेलं होतं, की जरी या तिघांचं नंतर पटलं नाही किंवा काही हे झालं, तर प्रत्येकाचं सेपरेट असावं. पण सासूबाई होते तोपर्यंत सेपरेट आम्हाला कधी कुणाला राहावं असं वाटलंच नाही म्हणतात. खरंच अशी कंडिशन होती म्हणतात आणि ते सगळ्यांना कौतुकास्पद वाटायचं. आणि होतं पण तसं म्हणतात आमच्यात रिलेशन. मग हे 3 वर्षानंतर सासूबाई वारल्यानंतर आम्ही वेगळे राहायला लागलो. जिथं म्हणजे ह्यांच्या भावा-भावांचं पण कधीच एकमेकात वितुष्ट नव्हतं. कधी आमच्या जावांचं पण नव्हतं. आणि वेगळं राहायला लागल्यावर म्हणजे आमच्यामध्ये आणि माझ्या 2 नंबरच्या जावेमध्ये फार जास्त वितुष्ट आलं. जे आमच्यामध्ये खूप चांगलं बॉन्डिंग होतं. तेच खूप चांगलं खूप वाईट हे झालं. ते एका व्यक्तीमुळं म्हणतात आणि त्यामुळं आम्हाला असं वाटायला लागलं, की नकोच तिथं राहणंच नको. भाड्यानं दिलं आमचं जे होतं ते आमचा भाग आणि आम्ही दुसरीकडे राहायला लागलो. एवढ्या माणसांमध्ये आयुष्यभर राहिलेला माणूस आणि मी मी जशी म्हणजे माझं पण माहेर संपल्यासारखं होतं. का तर माझी आई माझ्या लग्नाच्या आधीच वारलेली होती म्हणतात त्या. त्यामुळं ते त्या घरात भाऊ वगैरे होते आणि त्यामुळे मला तेवढंसं नव्हतं म्हणतात. भाऊ चांगले पण तेवढंसं मला माहेरी जावं आणि राहावं असं नव्हतं. आणि माझे मिस्टर एकटे-एकटे पडायला लागले आणि मला एवढं लक्षात आलं नाही म्हणतात ते, की ते इतकं म्हणजे स्ट्रेस घ्यायला लागला त्या गोष्टीचा किंवा काय ते रात्रभर झोपत नव्हते. हे मला म्हणजे लवकर समजलंच नाही म्हटल्या. आणि कमी बोलायला लागले होते. मग मला असं सुरुवातीला असं 1-2 महिने असं वाटायला लागलं, की बाबा
तिकडून आल्यामुळे त्यांना तसं वाटतंय, की आता हे आपण एवढ्या वर्षांपासून राहतोय आणि आपण एकदम बाजूला पडलोय. दोघं भाऊ तिथंच आहेत आणि आपण बाजूला पडलोय. ते असं वाटत असेल म्हणून थोडंसं हे पण ते 1-2 महिन्यानंतर मला असं जाणवायला लागलं, त्यांचा हा जास्त प्रकार चालू झालेला आहे, की ते जास्त बोलायचे नाहीत आणि ते सुट्ट्या पण मारायचे अधेमध्ये. मग मला असं 1-2 महिने काही वाटलं नाही, थोडंसं त्रासात असतील म्हणून. पण नंतर ह्या गोष्टी खूप जास्त मी एकदा बेडरूममध्ये गेले, तर एखादी बाई कशी रडते ना, तसे ते रडत होते म्हणले. मला बघून एवढं विचित्र आणि एवढं भयानक वाटलं, की म्हणजे काय हे आणि असं कधीही न बघितलेला माणूस. मुलं आपली आहेत, तर त्या मुलांमध्ये सुद्धा तो रमेना. तर मला इतकं हे वाटायला लागलं, "काय होतंय तुम्हाला? का असं करायला लागलाय?" वगैरे. तर मला काहीच बरं वाटेना झालंय. मला रात्रभर झोप लागेना झाल्या. मग मला असं कळलं, की ह्यांना झोप पण लागत नाहीये आणि मी मुलांबरोबर झोपून जायची दिवसभर काम करून. मला पण काही एवढं आयडिया आली नाही म्हणतात, की ह्यांनी एवढं हे मनावर घेतलेलं आहे आणि नंतर त्यांना म्हणजे मला त्यांना मी समजवलं, कामावर वगैरे जायला लागले, हे करायला लागले. पण त्यांचे एक मित्र होते, त्यांनी मला सांगितलं, "वहिनी आणि काय झालंय, हा असा का करतोय, की म्हणजे त्याचं लक्ष नसतंय, जास्त बोलत नाही आमच्याशी. काय तुमच्यात भांडणं झालीत का? काय घरी काय प्रॉब्लेम आहे का?" मी म्हटलं, "आमच्यात काही नाही तो, पण ते तिकडून आल्यापासून असं करायला लागले." आणि मग नाही त्याला जरा दवाखान्यात दाखवा, मानसोपचार तज्ञांना वगैरे एखाद्या दाखवा. का तर त्याचं लक्ष नसतंय. ते काहीतरी बोलत असलं तरी पण तो आपल्याच तंद्रीत असतो एक-एक वेळेला. माझ्या पायाखालची जमीन सरकल्यासारखी झाली म्हणलं त्या मानसोपचार तज्ञ वगैरे ह्यांच्याकडे न्यायची वेळ आली. मला काहीच समजेना म्हणलं आणि मग मी त्या दिवशी रात्रभर जागीच राहिले. बघितलं तर ते झोपलेच नव्हते म्हणतात. ते उठायचे आणि मी 2-3 वेळा बघितलं इकडं-तिकडं, इकडं-तिकडं फिरायचे वगैरे. मला काय करावं काय कळेना आणि मग मी दुसऱ्या दिवशी त्यांना म्हटलं, "आज तुम्ही जाऊ नका ऑफिसला आणि एखाद्या मानसोपचार तज्ञाला दाखवूया का?" तर ते म्हणायला लागले, "मला काय वेड लागलंय काय? तू काहीतरी काय बडबडायला लागल्यास काय? मी वेड्या झालोय मला मानसोपचार तज्ञाकडे?" तर तसं नाहीये. मानसोपचार तज्ञाकडे नेलं की ते काय वेडी माणसं सगळी जातात का? मग आजकाल तुम्ही एवढं शिकले आणि खरंच शिकलेल्या लोकांना ह्या गोष्टी सांगाव्या लागतात. ह्या गोष्टींचं आश्चर्य आहे खरं तर. तर त्यांना जोर जबरदस्ती मानसोपचार तज्ञाकडे नेलं म्हणतात. तिथली ट्रीटमेंट चालू झाली. 2-2.5 महिने गोळ्या घेत होते. झोप खूप जास्त यायची त्यांना त्या गोळ्यांनी वगैरे. पण म्हणावं असं काही वाटत नव्हतं. मग त्यावेळेला म्हणतात मी पण असं ठरवलं, की जॉब वगैरे करावं का काहीतरी वगैरे. का तर आपल्याला आपल्या नवऱ्याची परिस्थिती अशी झालेली आहे आणि घरचं भाडं वगैरे येत होतं, शेतीतलं वगैरे. भाऊ असे काही नव्हते, की काहीच देत नव्हते वगैरे. सगळं उत्पन्न वगैरे सगळं वाटून घेत होते, हे करत होते. काही असं हे नव्हतं. पण ही जी गोष्ट होती, ही खलायला लागलेली होती त्यांना, की आपण एकटं पडलोय, असं त्यांना कुठेतरी वाटत होतं. आणि आम्ही जिथं राहत होतो, तिथून खालनं कायम ना म्हणजे खालच्या फ्लोअरवरून कायम टाळांचा आवाज यायचा मला. म्हणजे ते आम्ही बरेच महिने 4-5 महिने झाले येऊन राहायला लागलेलो. तर मला असं वाटायचं, की कोणतरी काहीतरी भजन वगैरे करतंय, हे करतंय आणि एकदा अस्वस्थ व्हायला लागलं. माझ्या छातीत कसं तरी होतंय आणि मला काही सुचेना झाले. असं ज्यावेळेला माझे मिस्टर म्हणायला लागले, एकदा असंच म्हणजे ते घरीच थांबलेले आणि मी असाच विचार करत होते, की काय जॉब वगैरे काय करावा का? काय करावं का? ह्यांची परिस्थिती अशी हे व्हायला लागल्या. पुढं इकॉनॉमिकली काय तसा प्रॉब्लेम नव्हता, पण येईल असं वाटायला लागलेलं मला. आणि तर एकदमच हे म्हणायला लागले त्या दिवशी, मला छातीत कसं तरी व्हायला लागलंय, मला अस्वस्थ व्हायला लागलंय. मला असं वाटायला मला काहीतरी होणार आहे. असं बडबडायला लागले म्हणतात आणि मग मी घाबरले आणि म्हटलं चला दवाखान्यात जाऊ आणि तरी बरं मुलं शाळेत गेलेली होती म्हणतात आणि मी म्हटलं चला दवाखान्यात जाऊ तर लवकर गाडी बोलव मला मला चालणं होईल असं वाटत नाहीये. हे सगळं असं ज्यावेळेला त्यांनी बोलायला लागले मला काहीच सुचेना म्हणतात. म्हणजे गाडी चालवायची सुद्धा ह्यांना ताकद नाही आहे आणि मला तर गाडी येत नव्हती म्हणतात. आणि मग मी म्हणजे त्यावेळेला टाळांचा आवाज यायला लागलेला होता खालच्या फ्लोअरवरून आणि मी पळत गेले आणि शेजारी बघितलं कोण आहे का, तर आमच्या फ्लोअरवर जे राहायला होते ते नुकतेच गेलेले होते म्हणतात, नुकतेच गेलेले होते. खालच्या फ्लोअरवरच्यांची माझी ओळखच नव्हती जास्त
एकदा दोनदा बोललेलं होतं. त्यांचंच तेवढं घरातून आवाज यायला लागला होता. बाकी सगळे जॉब करणारे होते म्हणतात आमच्या इथं. आणि मग मी दार जोरजोरात वाजवलं म्हणतात त्या, आणि कोण उघडेना लवकर. मी परत तशीच गेले रिक्षा बघण्यासाठी. खाली गेले रिक्षा बघण्यासाठी म्हणतात, आणि रिक्षा आणली आणि म्हणजे आहो आहो मी असं ओरडायला लागले होते की या म्हणून खाली. तर म्हणजे का तर मी कुलूप घालून त्यांना बाहेर उभं केलं होतं म्हणतात. कुलूप घालून म्हणजे मला एवढं पण सुचलं नाही, आणि ते बाहेरच उभारलेत म्हणतात. आणि खाली या म्हणा, नाही तूच ये वरती, म्हणजे ते एवढे घाबरलेले होते. आणि मग हे आमच्या दोघांचं हे ऐकून टाळ्यांचा आवाज बंद झाला आणि कोणतरी बाहेर आलं. आणि बाहेर आल्यावर मी जरा बघितलं तर त्या काकू म्हटलं, काय झालं? तर मी म्हटलं, अहो ह्यांना जरा दवाखान्यात न्यायचं, कोण आहे का? मी आणले रिक्षा, पण सोबत कोण आहे का? म्हणजे मला पण इन्सिक्युअर व्हायला लागलं होतं. म्हणजे मला असं इन्सिक्युअर नाही म्हणतात, मला असं घाबरल्यासारखं व्हायला लागलेलं. तर त्या म्हणतात त्या काकूच होत्या, आणि त्या आल्या म्हणजे खाली आल्या आणि म्हटल्या, थांबा मी येते तुमच्यासोबत. आणि त्यांनी कुलूप घातलं आणि आल्या. मला आश्चर्य वाटलं, म्हणजे म्हटलं म्हणजे आहेत, चांगले आहेत हे. आणि म्हणजे लगेच कुणीतरी आपल्या हाकेला येतंय शेजारचं, तर माणसं चांगली आहेत म्हणून. आणि त्या माझ्यासोबत बसल्या म्हणल्या, आणि म्हटल्या, काय झालं यांना? तर मी म्हटलं, अहो अस्वस्थ झाल्यासारखं व्हायला लागलंय म्हणतात ते. त्यांनी त्यांच्या ओळखीचा एक साधा डॉक्टर होता, म्हणजे जे आपण म्हणतोय ना BAMS वगैरे, त्या डॉक्टरांकडे आम्हाला घेऊन, काही होत नाही, तुम्ही काही घाबरू नका, काही नाही, ते तुम्हाला पित्त वगैरे झाले का म्हणून पण तसं होत आहे, असं त्या बोलायला लागल्या. तर ह्याने बोलायला लागले, नाही मला कुठल्या तरी चांगल्या दवाखान्यात, काही होणार नाही, मी सांगते ना तुम्हाला काही होणार नाही, तुम्ही ह्यांना दाखवूया, त्यांनी काय म्हटले तर आपण पुढे हे करूया. सगळं चेक केलं, BP वगैरे सगळं नॉर्मल होतं. हे फक्त त्यांच्या मनाचा खेळ होता. आणि BPवर मग त्यांनी म्हटलं की झोप न झाल्यामुळं पित्त वगैरे पण होत असेल, पित्तानं वगैरे हे झालं असेल. डॉक्टर म्हटले, काहीही प्रॉब्लेम नाही आहे, तसं वाटत असतं तर मी सांगितलं असतं. त्या पण म्हटल्या की आमचे कायमचे डॉक्टर आहेत, काही प्रॉब्लेम नाही. आणि त्यांनी गोळ्या दिल्या म्हटल्या, आणि त्या गोळ्या घेतल्या, आणि त्यांनी फर्स्ट फ्लोअरवर राहिला. ज्यावेळेला आम्ही आलो घरी, तर त्यांनी एक इंजेक्शन पण दिलं. घरी आलो, त्यांनी म्हटले, काही टेन्शन घेऊ नका, तुम्ही निवांत झोपा, काही झालेलं नाही आहे तुम्हाला. डॉक्टर असं ज्यावेळेला बोलले, मला हायसं वाटायला लागलं. पण हे तसेच धडधडल्यासारखं व्हायलं आहे, मला कसं तरी व्हायलं आहे, मला घाबरल्यासारखं व्हायला लागलं आहे, असंच बडबडायला लागलं आहे ते. आणि त्यांच्या घरी त्यांच्या घरी पहिल्यांदा त्यांनी म्हटलं, आमच्या घरी चला, 2 मिनटं चला, असं म्हटलं. आणि त्यांच्या घरी आम्ही गेलो, आणि त्यांच्या घरी गेलो तर त्यांच्या घरात मोठाच्या मोठा फोटो आईंचा होता. आणि तिथं त्यांनी भजन करत होते, तर ते भजनाचं वगैरे पुस्तक, टाळ वगैरे तिथंच ठेवलेली होती त्यांनी. आणि तर मी बघितलं ते टाळ वगैरे ठेवलेली वगैरे. त्यांनी परत गेल्या आतमध्ये. आतमधून जाऊन त्यांनी उपीट आणलेलं, त्यावेळेला उपीट केलेलं होतं. आणि का तर सकाळचीच वेळ होती ती, 10 10:30ची वेळ होती म्हटलं. आणि तर उपीट वगैरे त्यांनी केलेलं होतं. तर त्यांनी उपीट दिलं, हे खावा आधी, काही होत नाही. आणि उदी घातली त्यांनी उपीटमध्ये त्या, म्हणजे आईंचा अंगारा घातला. माझ्या मिस्टरांना प्रचंड राग आला. म्हणजे एकेकाचा स्वभाव असतोय असं म्हणतात. ते त्यांना इतकं राग आला की हे काही ही बाई काहीतरी घालून द्यायला लागलं उगीचच. आणि अनोळखी म्हटल्यावर म्हणजे ज्यांनी आईंच्या वर्गात नाहीत त्यांना तसं ते वाटतंय. आणि बरं अनोळखींनी कुणीतरी काहीतरी घातलं तर ते कुणाला पण संशयास्पद वाटतंय. पण त्यांनी ते समोरच घातलं आणि एकदम माझ्या मिस्टरांना दिलं म्हटलं. आणि तर ते म्हणाले, नको मला नको. अहो काही नाही, तुम्ही चांगले व्हाल, तुम्ही बघा तरी खाऊन का उपीट, आणि काही नाही, तुम्ही नॉर्मल आहे एकदम, काय झालेलंच नाही आहे तुम्हाला. तर नको हे तू खा, असं बोलायला लागले. तर मला पण ते उदी घातलं, मग मला पण एकदम कसं तरी, म्हणजे मन कसं तरीच झालं एकदम म्हणला. तर त्यांनी ते ओळखलं म्हटल्या, आणि म्हटल्या, अहो हे अंगारा घातला तुम्हाला ते कसं तरी वाटेल. अहो आईंचा अंगारा आहे, हे काय असं नाही आहे, माझ्या आईंचा अंगारा आहे, आणि तुम्हाला बरं वाटेल, खरंच तुम्हाला बरं वाटेल म्हटलं. तुम्हाला सांगू, ज्यावेळेला गुरु आपल्याला मार्गात आणणार असतात त्यावेळेला ह्या अशा गोष्टी घडवून आणतात. आणि ज्या वेळेला परीक्षा घ्यायच्या असतात त्यावेळेला पण मग अशा परीक्षा असतात की विचार करण्याच्या पलीकडच्या असतात त्या म्हणतात. आणि
तर त्यांनी ते उदी घातलेलं नको नको करत उगीच 1-2 घास त्यांनी खाल्ले म्हटल्या. उगीच आणि ते सगळं उपीट मीच खाल्लं म्हटलं. त्यांना आधीच भीती होती. आधीच भीती वाटते त्यांना, भीती वाटत होती आणि त्यात ते घातल्यामुळं तुम्ही म्हटलं ह्यांना आणि काहीतरी जास्तच वेगळंच काहीतरी व्हायचं बाबा, हे घातले म्हणून आणि काहीतरी मन साशंक होऊन यांना आणि काहीतरी जास्त हे व्हायचं. तर त्यांनी 2 घास त्यांनी उगीच खायचं म्हणून काढले. त्या म्हणल्या, "तुम्हाला छानच वाटणार. मी सांगते ना तुम्हाला छानच वाटणार." का सांगू का? आपण ज्यावेळेला पूर्ण खात्रीने एखादी गोष्ट सांगत असतोय, त्या म्हणल्या किंवा पूर्ण खात्रीने एखादी गोष्ट करत असतोय, तर त्यावेळेला तिथं कुठंही आपण म्हणजे आपलंही वाईट होत नाही किंवा आपण फेल जात नाही. खात्रीने एखादी गोष्ट करत असेल तर आपण फेल जात नाही. मी खात्रीनं तुम्हाला दिले, त्यामुळं मी फेल जाणार नाही. तुम्ही बरे होताय, तुम्हाला बरं वाटतंय, अशा बोलल्या म्हणतात. आणि त्या एवढ्या कॉन्फिडन्सनं सांगायला, चांगल्या दवाखान्यात त्या डॉक्टर पण म्हणले की चांगलं आहे, काही नाही, व्यवस्थित आहे वगैरे. डॉक्टर चांगले वाटले तर मी म्हटलं चांगलं सांगताय तर खाऊया आणि मी खाल्लं म्हणतात. खाल्लं आणि मी म्हटलं म्हणजे काय तुमचं भजन चाललेलं होतं, आम्ही मध्येच हे केलं का? तर त्या म्हटल्या, "नाही, आवाज ऐकून मी आले. बेल पण तुम्ही मारलेली होती आणि आवाज कुणाचा यायला लागले का? तर यावेळी कोण नसतंय." म्हटल्या. का तर 8-9 वाजता सगळे जातात आपल्या इथनं आणि तर कोण वाजवायला म्हणून मी बाहेर आले म्हटल्या. कोण वाजवली आणि कोणाचा आवाज यायला लागलाय म्हणून मी आले. तर माझं राहिलं अर्धं, पण आईंची इच्छा असेल, कोणाला तरी मदत करावी असं आईनं वाटत असेल, मी खरं नामस्मरण केलं येताना तुमच्याबरोबर, असं त्या बोलल्या. आणि मग आम्ही निघालो तिथून, घरी गेलो. त्यांनी दिलेल्या गोळ्या खाल्ल्या वगैरे आणि मिस्टर जे झोपले, ते बरोबर 5:15ला उठले आणि ज्यावेळेला त्यांना जाग आली, त्यावेळेला खालच्या फ्लोअरवर परत भजन सुरू झालेलं होतं म्हणतात त्या. म्हणजे खालच्या फ्लोअरवर भजन सुरू झालं आणि माझे मिस्टर उठले म्हणतात. आणि मग ते म्हणायला लागले, म्हणजे "अगं मी आज कितीतरी वेळ एवढं झोपलोय आणि त्यात काकूंनी भजन सुरू केलं आणि मी उठलोय." असं ते बोलले आणि हसत-हसत ते किचनकडे गेले. मला खूप आश्चर्य वाटलं. इतक्या म्हणजे वर्षानंतर नाही, सॉरी, इतक्या महिन्यानंतर ते एकदम असे वेगळ्या पद्धतीनं बोलल्यासारखं वाटलं मला. का तर इतके महिने एकदम स्ट्रेसमध्ये किंवा कुठेतरी वेगळ्याच ह्याच्यामध्ये बोलत होते आणि हे जरा शब्द आपल्याला शब्दांमधले सुद्धा बदल कळतात म्हणतात आणि तर अशा पद्धतीने ते बोलले, की मला त्यांचं बोलणं थोडंसं वेगळं वाटलं म्हणलं आणि मग ते किचनमध्ये डायरेक्ट गेले. किचनमधनं त्यांनी डबा काढला आणि कधी नव्हे ते म्हणले की म्हणजे मी कधीतरी असं चकल्या वगैरे करून ठेवायचे म्हटलं अधेमध्ये, असं मुलांसाठी वगैरे लागतंय म्हणून. आणि मुलं त्यावेळी येऊन कराटेच्या क्लासला गेलेली होती म्हणतात आणि हे आले आणि चकल्या खात थोडंसं जरा टीव्ही लाव असं बोलले. मी म्हटलं 2 महिने तरी ह्यांनी टीव्ही लाव हा म्हणजे आलो होतो आम्ही 5-6 महिने त्या घरात, पण 2 महिन्यात तरी त्यांनी अजिबात टीव्ही हा प्रकारच बघितला नव्हता आणि स्वतः जाऊन चकल्या वगैरे घेऊन आले. असं काहीच म्हणजे खाणं वगैरे आणि हेच केलेलं आणि चकल्या खात ते टीव्ही बघत बसले. थोडंसं मला वेगळं वाटायला लागलं त्यांचं वागणं आणि मला असं वाटायला लागलं डॉक्टरांनी औषध चांगलं दिलंय बरं का. आणि तर मी म्हटलं आवर्जून त्या काकूंना बोलायचं ही गोष्ट. पण त्या गोष्टीला गेले 4-5 दिवस आणि ह्यांच्यात म्हणजे खरंच खूप चांगलं म्हणजे दुसऱ्या दिवशी ऑफिसला गेले. खूप म्हणजे खूपच जास्त बदल झाला असं नाही. पण थोडंसं काहीतरी वेगळं जाणवायला लागलेलं होतं. आणि दुसऱ्या दिवशी नाश्त्याला त्यांनी कितीतरी महिने बेडरूममध्ये जाऊन एकटेच बसायला लागले होते. तिथं नाही खातो मी तिथंच बसून, दे इकडं असं करून. आणि दुसरं 2-4 दिवसात मी बघायला लागले, मुलांसोबत त्यांनी खायला बसायला लागले होते. ही गोष्ट होती की मला आईंना मला जवळ घ्यायचं होतं. आईंना मला मार्गात आणायचं होतं, ह्याच्यासाठी ही गोष्ट. आणि मग मला असं थोडंसं हे झाल्यानंतर 4 दिवसानंतर जरा आठवल्यानंतर मी आवर्जून काकूंच्या घरी गेले आणि म्हटलं, "ते डॉक्टरांची औषधं खरंच चांगली होती हो आणि मिस्टरांना माझ्या बरं वाटायला लागलं आणि चांगलं म्हणजे तुम्हाला खरं सांगू थोडासा बदल जाणवायला लागला आहे त्यांच्या बोलण्यात, वागण्यात." मी काकू तुम्हाला खरं सांगते 4-5 महिने झालं आम्ही इथं आलो आहे ना, तर माझे मिस्टर स्ट्रेसमध्ये आहेत आणि खूप म्हणजे मानसिक असं म्हणतोय ना आपण डिप्रेशन, तसं मिस्टरांची अवस्था आहे.
तर त्या म्हणल्या, "अगं ते डॉक्टर म्हणजे साधे BMS त्यांनी काय दिलं असणार आहे सांग बरं? आणि तू तू म्हणतेस हे की त्यांनी ह्याचं हे तसं नाही आहे, हे माझ्या आईंची कृपा. मी तुला खरं सांगते आणि मी गेल्यानंतर आईंकडे प्रार्थना केली, म्हटलं व्यवस्थित होऊ दे आपला तुमचा अंगारा. मी पूर्ण खात्रीनिशी त्यांच्या ताटात घातला आणि तो त्यांनी अगदी साशंक मनानं खाल्ला. पण तो त्या अंगाऱ्याचं त्यांना काहीतरी असं हे व्हावं की तुमच्या चरणाजवळ यावं. मी हे बोलले म्हणल्या आईंना. असं ज्यावेळेला त्या बोलल्या, तर मला आश्चर्य वाटलं म्हणल्या. तर मी म्हटलं, "खरंच तुम्ही असं काहीतरी म्हणजे खरं हे असं आहे का?" तर त्या म्हटल्या, "खरंच आहे हे आणि हे जे आहे ना, हे आईंनी करवलेलं आहे. तुला मी खरं सांगते," म्हटल्या, "का तर मी ज्या पण वेळेला आजारी पडते, तर पहिली गोष्ट दवाखान्यात जाण्याच्या आधी मी अंगारा प्राशन करते पाण्यातून किंवा हे सगळं आईंच्या मार्गात असणार आहे ना. आता तुम्ही कुठल्यातरी गुरूंचं करत असाल, तर तुम्हाला अनुभव असेल किंवा देवाचं करत असाल, तर अनुभव असेलच." तर म्हणल्या, "आहे आमच्या म्हणजे आमचे कुलदेव, कुलदेवी हे करतोय. आम्ही संतोषी मातेंना खूप मानतोय. हे आहे आम्ही शुक्रवारचं असं आंबट वगैरे काही खात नाही. ह्या सगळ्या गोष्टी पण आम्ही पाळतोय वगैरे," म्हटल्या. तर त्या म्हटल्या, "देव, देवी हे गोष्ट वेगळी, गुरु ही गोष्ट खूप वेगळी." आणि त्यावेळी पहिल्यांदा मला ते कळलं म्हणल्या, की गुरु सगळ्यात महत्त्वाचं वगैरे. तर मी म्हटलं, खरंच म्हणजे तुम्हाला वाटतंय का हो?" आणि तसं जर असेल ना, मला माझ्या मिस्टरांच्यात पहिल्यासारखं माझे मिस्टर व्हायला पाहिजेत हो. अजून म्हणजे मला खरं थोडा बदल जाणवलाय बरं का. मी असाच विचार करायला लागले, की औषधांचा. का तर 8 दिवसाच्या गोळ्या दिलेल्या होत्या. त्यांचाच हा बदल आहे असं मी धरून चाललेले. तर त्या म्हणल्या, "हे बघ, औषधं पण असणार, मी काही नाही म्हणत नाही. पण हा माझ्या गुरूंचा महिमा आहे. ही माझ्या गुरूंचंच सगळं आहे, हे मला खात्री आहे." असं ज्यावेळेला त्या काकू बोलल्या म्हणतात, मी म्हटलं, की "ठीक आहे, मला आणि जरा उधी देता का?" तर आई त्या म्हटल्या, "आता उधीनं नाही, जर आता करायचं असेल ना, तर आईंच्या मार्गात यायला लागेल. म्हणजे मी काय तुला म्हणत नाही, की मार्ग धर किंवा काय, की तुम्हाला अनुभव यायचा असेल, तर काहीतरी करावं लागेल." लगेच म्हणजे आता मी उधी घेऊन हे केलं, मग मी आणि परत 4 दिवसानं उधी घेते आणि उधीच हे करते. असं नाही, मी तुला ते पण देते. पण त्याच्याबरोबर काहीतरी कर आईंचं, की तुला लवकर रिझल्ट मिळेल. तर त्या म्हणल्या, "म्हणजे काय करावं लागेल?" त्यांना विचारलं म्हणलं. तर म्हणल्या, "नामस्मरण कर किंवा एखादं पुस्तक नेऊन आईंचं वाच. बघ तुला जमतंय का?" हे बालोपासनेचं पुस्तक त्यांनी दाखवलं आणि "हे छोटंसं पुस्तक आहे, हे वाचशील का?" तर "ठीक आहे, मी वाचते" म्हणल्या. "कधी वाचायचं, काय वाचायचं?" तर त्या म्हटल्या, "तसं काही नाही, अंघोळ झाल्यानंतर वाच." आईंनी त्यात तसंच सांगितलेलं आहे. अंघोळ झाल्यानंतर वाचायचं सकाळी. तर म्हटल्या, "सकाळी मला वेळ नसतोय." म्हणून त्यांना जर सांगितलं, म्हटलं मुलांचे सकाळी सकाळीच डबे असतात, ह्यांना पण लवकर द्यायचा असतो डबा वगैरे. तर त्या म्हटल्या, ठीक आहे, मग तुला दुपारी जर वेळ मिळाला तर वाच दुपारी." मी म्हटलं, काकू मी आता जरा जॉबचं पण बघायला लागले हो. म्हणजे ह्यांची म्हणजे फिजिकल कंडिशन थोडी बिघडायला लागल्या. कधी पण आपल्याला आधार असावा दोघांच्या पण पैशाचा वगैरे, म्हणून मी बघायला लागले. मग मी दुपारी टाईम ठेवला आणि मी जर समजा जर म्हणजे जॉबला वगैरे चालले आणि मध्ये खंड वगैरे पडला तर काय? तर त्या म्हटल्या, "असं काही नाही आहे, मग तू वेगळी वेळ ठरवून हे कर." आणि मी सांगते म्हणजे तुमचा पगार पुरत नाही का? आता खूप हे आहे का? "नाही, नाही, आत्ता काही प्रॉब्लेम नाही, पण असं वाटायला लागलं." आणि ह्यानी समजा जर सारखं तब्येत बिघडून घरातच राहायला लागले, तर प्रॉब्लेम येऊ शकतो. मुलं आहेत ना, असं त्यांनी "नाही, नाही, काही जॉब करायची वेळ येणार नाही. आईंवर विश्वास ठेव." आणि तुम्हाला खरं सांगू का? ह्या विश्वास जिथं जास्त असतोय ना, तिथंच अनुभव येतात. म्हणजे आपण म्हणतोय ना, सगळ्या गोष्टी विश्वासावर अवलंबून असतात. तसंच गुरूंच्या ठिकाणी, देवाच्या ठिकाणी खूप जास्त विश्वास असेल ना, तर तिथं भले-भले मोठे-मोठे चमत्कार घडतात. विश्वास आपला डळमळीत असेल ना, तर खूप खटाठोंबरे असतात. मी माझं स्वतःचं सुद्धा सांगते, खूप डळमळीत, खूप आता काय म्हणावं ते, म्हणजे आई म्हणत असतील, "काय काय कसले-कसले
पात्र आहेत माझ्या पदरी असं म्हणत असतील. म्हणजे जोपर्यंत खूप विश्वास गाढ आपला नसतोय ना गुरूंवर, तोपर्यंत आपल्याला प्रचिती यायला वेळ लागता. तर त्यांचा एवढा विश्वास होता म्हणतात, की त्या त्या बोलल्या की "नाही, नाही, काही तसं होणार नाही. काही जॉब वगैरे करायची काही गरज पडणार नाही. तू वेळ ठरव आणि आईंना प्रार्थना कर. आई माझ्या खूप मायाळू आहेत आणि सगळ्या संतांमध्ये सगळ्यात मायाळू, सगळ्यात प्रेमळ म्हटला तर माझ्या आई आहेत. काही नाही, आपण कुणाचं वाईट करत नाही ना. आपली नीतिमत्ता साफ आहे ना. आपण निवांत देवाचं नाव घेतलं ना, तो त्याला यायलाच पाहिजे." असं ज्यावेळेला त्या बोलल्या, तर खरंच बरं वाटेल का हो यांना? तर माझ्या डोळ्यात एकदा पाणी आलं आणि तसं बोलल्यावर त्या म्हटल्या, "खरंच बरं वाटेल. तू माळ कर, मिस्टरांना पण करायला लाव." तर मी म्हटलं, "ते काय करणार नाहीत." "बरं तू तरी कर." म्हणल्या, "एक माळ कर, तुला जास्त वाटलं तर जास्त कर. ओम नमः शिवाय म्हणत जा आणि हे कर आणि बघ तुला कसं वाटतंय. तू म्हणतेस ना आता अंगाऱ्यामुळं हे झालं आणि मग उदी पण घेऊन जा म्हणल्या. उदी पण घेऊन जा. नाही म्हणत नाही मी तुला." असं म्हणलं आणि पण हे कर आणि त्यांनी बालोपासनेचं पुस्तक दिलं आणि येताना मला म्हटल्या, "खरं तसंच नेऊ नको पुस्तक, ₹1 दे." असं त्या बोलल्या म्हटल्या. तर मी म्हटलं, "ठीक आहे, तर मी आत्ता काही घेऊन आले नाही, देते तुम्हाला." "हां, नाही मी तुला का सांगितलं, का तर मी नाही बाई देतात आईंची पुस्तकं, पण माझं एक तत्व आहे," म्हटलं, "मी कधी पण आईंचं पुस्तक जरी दिलं तरी त्याचे पैसे घेते मी. का आता विचारू नको, पण मी घेते." असं त्या बोलल्या म्हटल्या. मी ₹1 आवर्जून नेऊन त्यांना देऊन आले. मग काय ते त्यांचं त्यांनाच माहिती म्हटलं. त्याच्यानंतर म्हणतात 9-10 महिने झाले म्हणतात. 9-10 महिन्यानंतर म्हणजे मी करत होते असंच. म्हणजे असं काही वेगळं झालं असं नाही. पण त्यांच्यात थोडा-थोडा जो बदल होता, तो म्हणजे तसाच होता. पण 9-10 महिन्यानंतर तुम्हाला सांगू म्हणतात, एकदा इतकं म्हणजे मी विचार करण्याच्या पलीकडची गोष्ट होती ही. ही जी गोष्ट होती ना, ही विचार करण्याच्या पलीकडची गोष्ट होती म्हणला. मला असं कधीच वाटलं नव्हतं. आणि एकदा इतकं त्यांना असं मळमळल्यासारखं व्हायला लागलं म्हटलं. तर मी म्हटलं, "काय व्हायला लागलंय? काय व्हायला लागलंय?" आणि तर इतकं जास्त मळमळायला लागलं त्यांना, इतकं जास्त मळमळायला लागलं आणि जाऊन उलट्या एवढ्या त्यांनी केल्या की मला असं वाटलं आणि काय झालंय ह्यांना? आणि त्यांनी बाहेर आल्यानंतर मी म्हटलं, दवाखान्यात जायचं का? दवाखान्यात जायचं का?" "नाही गं, जरा बरं वाटायला लागलं." म्हणजे मला असं बरं वाटायला लागलंय उलटी झाल्यानंतर. असं बोलले ते म्हणल्या. आणि तरी पण माझी धाकधूक, "तुम्हाला काय असं म्हणजे वेगळं होतंय?" "अगं नाही, मला बरं वाटलं." आणि असं झोपले ते आणि एक 10 मिनिटानं उठले आणि म्हटलं, "मला एकदम फ्रेश वाटायला लागलंय बघ." का कुणास ठाऊक, पण एकदम मला फ्रेश वाटायला लागलंय. तर मी म्हटलं म्हणजे इतक्या उलटी वगैरे झाल्यानंतर मला असं वाटतंय म्हणतात ते काहीतरी पित्त वगैरे बऱ्याच ह्याचं पडलेलं वगैरे असावं उलटीमार्फत आणि ते त्यामुळे त्यांना बरं वाटलं असावं. हे झालं आपण म्हणजे औषधांमुळं बरं वाटलं किंवा ह्याच्यामुळे बरं वाटलं. त्याच दिवशी म्हणतात बरोबर काकू आल्या आमच्या घरी. म्हणजे इतके महिने मी करत होते. मीच जात होते त्यांच्या घरी. त्यांना या म्हटलं तर ते यायच्याच नाहीत म्हणल्या. पण त्या दिवशी बरोबर काकू माझ्या घरी आल्या म्हणल्या आणि मी म्हटलं, "अरे काकू काय आमचा आज सोनियाचा दिवस कसं काय तुम्ही आलाय?" आणि ह्यांना आज पण असंच बघा एकदमच मळमळायला करत उलट्या केल्या ह्यांनी आणि मग "काय बरं आहे का मग?" "हां, बरं आहे, बरं आहे." आणि "अगं मी हे प्रसादाचं घेऊन आले होते ताट" म्हणल्या. तर मी म्हटलं, "का? आज काय आहे?" म्हटलं. तर "अगं मी तुला सांगायचं विसरले गं" म्हणल्या आणि त्यांची माझी फारशी भेट व्हायची नाही म्हणल्या, की मी महिन्यातनं 1, 2, 3 वेळा ते मी स्वतः जायची. "या चला ना काकू" म्हटलं, तर त्या यायच्या नाहीत म्हणल्या. तर म्हणल्या, "अगं आज ऋषीपंचमी आहे आणि आम्ही कधी गणपती वगैरे बसवत नव्हतो वगैरे त्यामुळे आम्हाला जास्त माहिती नव्हतं काय एवढं म्हणजे ऋषीपंचमी वगैरे तर काय मला माहीतच नव्हतं" म्हणल्या. आणि तर त्या म्हटल्या, "आईंचा वाढदिवस असतोय आज ऋषीपंचमी दिवशी." आणि तर माझ्या मनात उगीच असं हे झालं. आपण ह्या काकू म्हणतात, की अ, ह्यांचा झाले थोडंसं म्हणजे बदल झाला, पण एवढा काय म्हणावासा नाही. ह्या काकू जे म्हणतात, की आईंमुळं खूप हे होईल.
आईचा वाढदिवस आहे म्हणतात. मी बालोपासना पण केले सकाळी, नामस्मरण पण केले सकाळी. मग ह्यांची तब्येत का बिघडल्या परत? असं मला एकदम मनात शंका आली आणि मग आईंबद्दल शंका आली. काय नाही, उगीच काहीतरी आपण करतोय हे ठीक आहे, पण हे असं ह्यांना झाल्यावर मला मन बेचैन झालं होतं एकदम. का तर ते एकदम मळमळायले, कसरे व्हायले, मळमळायले, कसरे व्हायले, कसं करत एवढ्या वेळ बाथरूममध्ये उलट्या करून आलेले बाहेर आणि झोपले नंतर आणि जरा उठून हां, मला बरं वाटायला एवढं म्हटले, पण ते मला साशंक झालेलं मन. आणि त्यांनी प्रसादाचं ताट आणलेलं, तर मी म्हटलं "होय का? आईंचा वाढदिवस आहे होय? बरं मी पण नंतर फुलं वगैरे आणून घालीन, मला काय माहिती नव्हतं ओ." असं मी बोलले म्हटलं. आणि काकू म्हटल्या, "अगं असू दे, तू आता अजून नवीन आहेस ना, तुला काय माहिती असणार." आणि म्हटल्या, "आज 2-3 माळी जास्त कर हां." असं बोलल्या. तर मी म्हटलं, "बघते, मला वेळ मिळाला तर करेन मी." तर काकू म्हटल्या, "बरं ठीक आहे." आणि त्यांनी प्रसादाचं ताट जे होतं ते दिलं आणि म्हटल्या, "तुला पण एखादं काहीतरी गोड करायला जमलं तर कर, आईंना दाखव. आपल्या इथं मंदिर नाही गं," म्हटल्या. "नाहीतर मग मंदिर असतं तर आपण दोघी गेलो असतो, मी तुला नेलं असतं." तर आमच्या इथं म्हटलं भजन वगैरे व्हायचं. खरं ते म्हणजे साईबाबांचं एक मंदिर होतं, त्या मंदिरामध्ये व्हायचं आणि काकू कधी काही जायच्या नाहीत तिकडं. त्या जायच्या नाहीत, त्यामुळे मला तर काही हेच व्हायचं नाही म्हटल्या. मुलांमधनं ते मला पण जमायचंच नाही. मी करत होते तेवढं उगीच करायचं म्हणून करत होते. आणि मग ज्या दिवशी उलटी झाली, आई त्यांनी प्रसाद आणून दिला आणि प्रसादाचं ताट म्हटल्या त्यांनी ठेवलं आणि म्हणजे तिथंच आमचं हॉलमध्येच डायनिंग टेबल होता. तिथंच प्रसादाचं ताट त्यांनी ठेवलं. मी त्याच्यावर ताट आणून झाकलं आणि काकूंशी बोलत मी बाहेर थांबले आणि ते आले म्हणल्या अचानक आणि कधी बसले डायनिंग टेबलवर आणि कसं कधी ते ताट घेऊन त्यांनी खायला लागले. मी बघितलं नाही. आम्ही बाहेरच दोघी बोलत उभारलोय म्हणल्या. आणि बाहेर बोलत-बोलत आम्ही बाहेर गेलो आणि बाहेर दोघी उभं उभं राहिलो बोलत आणि हे आले आणि प्रसादाचं ताट त्यांनी सगळं खाल्लं आणि उगीच एक-एक घास सगळ्यातला ठेवलेला होता म्हणतात. आणि मी आत आले आणि बघते तर सगळं खाल्लंय ह्यांनी. पुऱ्या, श्रीखंड ते सगळं खाऊन फस्त केलं आणि मी म्हटलं, "अहो, तुम्हाला बरं वाटेना म्हणताय, उलट्या करून आलाय आणि तुम्ही हे सगळं पुऱ्या-बिऱ्या खाऊन भाजी बटाट्याची वगैरे हे सगळं खाऊन रिकामे झाले. वडे 2 होते त्याच्यात, ते पण खाल्लेले त्यांनी. आणि मुलांना तरी जरा ठेवायचा प्रसाद आहे, तुम्हाला काय समजतंय का? असं मी बोलायला लागले. अगं नाही, मला ते उलटी झाल्यानंतर एकदम फ्रेश वाटायला लागलं आणि भूक पण लागल्यासारखी झाली म्हणून मी आलो आणि खाल्लो. असं ते बोलले म्हणतात. आणि नंतर म्हटले, "काय नाही, आता मला बरं वाटतंय, फ्रेश आहे एकदम, मी एकदम फ्रेश वाटायला लागलेलं मला. काहीच प्रॉब्लेम नाही आहे. मी जातो ऑफिसला." आणि ते गेले म्हटले ऑफिसला आणि त्या दिवशी मला असं वाटलं, की म्हणजे आई काय परीक्षा घेत आहेत का? किंवा काय हे असं का? असं माझ्या मनात आलं आणि भीती पण वाटायला लागली. आता तर एवढं हे पुऱ्यांचं ताट भरलेलं वगैरे खाऊन गेले. का तर त्याच्यात 6-7 पुऱ्या होत्या म्हणल्या आणि ते सगळं एकदम त्यांनी फस्त केलंय आणि उगीच एक-एक घास ठेवलेला होता म्हणला. म्हणजे प्रसादासाठी म्हणून दुसऱ्यांना. आणि मग मला असं झालं म्हटलं, की आणि काहीतरी होतंय बितंय काय मळमळतंय का? हे खाऊन वगैरे गेलेत हे. काही झालं नाही. त्या दिवशी संध्याकाळी ज्यावेळेला ते आले ना, तर त्यावेळेला ते म्हटले आणि काकूंच्या घरी जाऊया. मला आश्चर्य वाटलं. पहिल्यांदा हे असं बोलले, की काकूंच्या घरी जाऊया आणि त्या त्या दिवशी गेल्यानंतर का नाही, ते काकूंच्या एकदम पाया पडले. मी म्हटलं, "हे असं का करायला लागल्यात विचित्रासारखं?" तर म्हटले, "अहो, खरं तुम्हाला सांगू का? काहीतरी तर आहे बरं का. तुमच्या आईंमध्ये काहीतरी तर आहे." मला खूप फ्रेश वाटत होतं आज आणि मला उलट्या झाल्या सकाळी. त्यावेळेपासून ना, ह्या 3-4 महिन्यात जेवढं मला फ्रेश वाटत नव्हतं, तेवढं फ्रेश मला आज वाटत होतं म्हटलं. ते असं बोलले त्यावेळेला मला असं एकदम आईने काहीतरी उत्तर दिलं का काय? असं मला वाटायला लागलं. मला जी शंका आली. मला आज खरंच तुम्हाला खरं सांगतो काकू, मी खोटं नाही सांगणार. मला आज इतकं फ्रेश वाटत होतं. तुमच्या पुऱ्या वगैरे सगळं मी सकाळी खाल्लेलं आणि त्यांनी येताना मला न सांगता त्यांनी येताना मिठाईचं पॅकेट घेऊन आलेले होते आणि ते म्हटल्या, "लक्षात नाही माझ्या, 1 मिनिटात आलो" म्हणले आणि गाडीमध्येच त्यांनी त्यांनी ते ठेवलेलं होतं. ते खाली गेले पार्किंगमध्ये, गाडीतनं हे काढलं, पॅकेट काढलं मिठाईचं आणि हे मी तुमच्यासाठी नाईंसाठी तुम्ही बोलताना मी ऐकलेलं, की काहीतरी गोड कर म्हणून.
तर माझ्या घरी पण मी नेणार आहे. तुम्ही तुमच्या घरी आईंना दाखवा. आणि माझ्या डोळ्यात इतकं पाणी आलं म्हटलं एकदम, की असं काहीतरी तर त्यांना जाणवलं असणार आहे. असं काहीतरी तर झालं असणार आहे त्यांना, की एवढा जो माणूस मी एवढं दिवस बालोपासना वगैरे करत होते, इतके महिने, पण त्यांनी कधी नमस्कार नव्हता केला आईंना. म्हणजे देवाला नमस्कार करत होते, पण आईंविषयी कधीच नाही ते काय बोलले. आणि तर त्या दिवशी मला म्हणजे माझी 9-10 महिन्याची ही उपासना आणि त्याचं हे फळ असणार म्हणल्या, की त्या दिवशी त्यांना उलट्या झाल्या, की त्यासरशी त्यांना एकदम फ्रेश वाटायला लागलं आणि त्यांनी ते प्रसादाचं ताट आपसूक न सांगता खाल्लं आणि ते आपसूक ते स्वतः काकूंच्या घरी चल बोलले आणि म्हणले, "खरंच मी तुम्हाला खरं सांगतो, मी ह्या 3-4 महिन्यात सुद्धा मला एवढं फ्रेश वाटलं नव्हतं. इतकं फ्रेश मला आज वाटायला लागले. खरं हे वाटायला लागलं." आणि काकूंच्या डोळ्यातनं इतकं पाणी म्हणजे सलग असं त्यांच्या डोळ्यातनं पाणी यायला लागलं म्हणल्या. तुम्हाला काय सांगू म्हणल्या, हा जो तुम्ही तुम्ही जे बोलला ना, हा जो विश्वास आहे ना, तो दृढ होऊ दे तुमचा. बास सगळं आई निस्तरून घेतील. सगळं आई पार पाडतील, असं त्या बोलल्या. तर हा विश्वास तेवढा डळमळीत होऊ देऊ नका. विश्वास डळमळीत झाला ना, तर आपलं मन आपल्याला खात राहतंय आणि गुरु आपल्यासाठी चांगलं करायला बसलेले असतात. काहीतरी चांगलं द्यायला आलेले असतात. ते सुद्धा घेण्याची आपल्याला बुद्धी होत नाही. हे ज्यावेळेला काकू बोलल्या माझ्या डोक्यात एकदम हे झाल्यासारखं, की म्हणजे गुरु चांगलं द्यायला आलेत, पण तरीसुद्धा माझ्या सकाळपासून डोक्यात शंका आणि त्याच्यामुळं मी बेचैन. म्हणजे खरं म्हणजे माझ्या प्रश्नाचं ह्यांच्या तोंडातून आईनी उत्तर दिलं असं वाटलं म्हणल्या मला. आणि मला खूप वाईट वाटलं मी आईंवर शंका घेतली म्हणून. आणि म्हटलं, "अहो आपल्याला मिठाईचं आणलं ना पॅकेट." बाहेर आल्यावर मी म्हटलं आणि मी पण काकूंच्या पाया पडले, "काकू खरंच थँक आणि तुम्ही म्हणताय ना तशी श्रद्धा दृढ ठेवणार. डळमळीत नाही होऊ देणार." असं मी बोलले म्हणल्या त्यांना. आणि त्या म्हणल्या, तुम्हाला सांगू हे तुम्ही 6वं जोडपं आहे, की ज्यांना मी आईंच्या मार्गात आणलंय." आणि मला खूप आनंद होतो. मी जेवढं दृढ श्रद्धेनं सांगते ना, तेवढं दृढ श्रद्धेनं त्यांनी जर केलं ना, तर लवकर अनुभव येतात. एक जोडपं असं होतं, की मी जेवढ्या खात्रीनं सांगत होते, तेवढ्या खात्रीनं त्यांनी आईंवर लगेच विश्वास ठेवला. 2 महिन्यात त्यांना अनुभव आलेला होता आईंचा, असं त्या म्हणल्या. आणि 6च्या 6 जी जोडपी होती, ती अनुग्रहित झाली म्हणल्या. हे तुम्ही म्हणजे सॉरी 5च्या 5 जी जोडपी होती, ती सगळी अनुग्रहित झाली आईंची म्हणलं. आणि मला खूप आनंद होतोय गं. असं जर कुणी म्हणजे मी कुणाला मार्गात आणलं, आईच करत असतात, पण मी जर कुणाला मार्गात आणलं समजा, तर त्यांना लवकर अनुभव यावा आणि लवकरात लवकर आईंच्या खूप जवळ जावं, असं मला फार वाटतंय. आणि माझी ती जी इच्छा असते ना, आई आणतात गं पूर्ण करून. मला खात्री आहे, पूर्ण पूर्ण श्रद्धा आहे ना माझ्या आईंवर, म्हणून आई मला कधीही हारू देत नाहीत बघ. असं त्या बोलल्या ना, तर त्यावेळेला मी ठरवलं, ह्या बाईची एवढी निष्ठा आहे, एवढ्या निष्ठेनं आपल्याला त्यांनी सांगतात, आपण का असं डळमळीत हे करतोय. आणि मला मग त्या दिवशी इतकं वाईट वाटलं म्हणलं, मला खरंच माझ्याबद्दल खूप वाईट वाटलं. मी जाऊन आईंची माफी मागितली, मिठाई ठेवली. खरंच मी काही गोड केलेलं नव्हतं म्हणलं आणि मला वाटलं असं काहीतरी परतावं काय, शिरा वगैरे करावं का? तर नाही माझे मिस्टर म्हटले, "असू दे आणि हे हे प्रसाद ठेव मिठाईचा असू दे आणि पुढच्या वर्षी आपण ह्याच्यापेक्षा आई आपलं चांगलं करतील ना, तर पुढच्या वर्षी आपण काहीतरी चांगलं हे करू." आणि तुम्हाला सांगू म्हणतात ही गोष्ट आईंच्या मार्गात माझ्या मिस्टरांना पण येण्यासाठी भाग पडली. सॉरी माझे मिस्टर भाग पडले ह्या गोष्टीमुळं आईच्या मार्गात यायला. आणि मग प्रवास सुरू झाला म्हणतात आमचा. आणि इतका चांगल्या पद्धतीनं आम्ही दोघं बालोपासना करायला लागलो. मुलांना बालोपासनेत आणलं आणि त्यांच्या म्हणण्यानुसार खूप खूप आम्ही अगदी म्हणजे अगदी निष्ठेनं काही जरी झालं ना, त्याच्यानंतर आम्ही कधीही शंका घेतली नाही. त्याच्यानंतर पण माझी मुलं 2 वेळा आजारी पडली. खूप जास्त माझा मुलगा आजारी पडला म्हणला त्या की त्याला म्हणजे असं वाटायला लागलं होतं, की काय म्हणजे ह्याला काय एवढं हे व्हायला लागलं, खाल्लेलं पचत नव्हतं, हे होत नव्हतं.
असं होतं. त्याच्या पोटामध्ये प्रॉब्लेम झालेला होता म्हणतात आणि ते काही सांगू नका बोलल्या त्या. तर आम्हाला असं वाटायला लागलं. पण गुरूंवर आम्ही त्यावेळेला शंका घेतली नाही. आई का असं करायला लागलाय? का तर नाही. पण 2 महिन्यात मुलगा कव्हर झाला. अगदी व्यवस्थित सगळे औषधं वगैरे सगळी कव्हर झाली, बंद झाली सगळी आणि एकदम चांगलं. आणि 1 वर्षाच्या आत म्हणजे पुढच्या ऋषीपंचमीच्या वेळेला तुम्हाला काय सांगू म्हणतात, एक 1-1.5 महिना आधीच ऋषीपंचमीच्या आधी म्हणतात की माझे दीर, माझी जाऊ वगैरे सगळेजण आलेले घरी आणि कशाला असं बाहेर राहताय? चला आपल्या घरी वगैरे. म्हणजे ही गोष्ट आमच्यासाठी खूप मोठी होती म्हणतात. खूपच मोठी होती म्हणतात. आणि माझ्या जाऊबाई ज्यावेळेला आल्या म्हणतात, की असं म्हणायला लागल्या आणि उगीच आम्हाला पण फार ते कसं तरी वाटते. आम्ही राहतोय, तुम्ही एकत्र तुम्ही एकटे तेवढे राहताय आणि लोकं नावं ठेवतात. नको आपल्या आपल्या घरी चल. माझे मिस्टर एवढे रडले, एवढे रडले आणि म्हटले, "विचार करतो मी." असं म्हटलं. "नाही, नाही विचार करू नकोस. चल आपल्या आपल्या घरी. ते भाडेकरू आहे त्यांना सांग आणि 1 महिन्याभरात खाली करून हे करा." 1 महिन्याभरात ऋषीपंचमी येणार होती म्हणतात. आणि मग माझ्या मिस्टरांना एवढा आनंद झाला आणि सारखे फोन वगैरे करायला लागले. गेल्यानंतर सुद्धा सारखे फोन करायला लागले, "या आणि उगीच तसं राहू नका बाहेर" वगैरे ते असं बोलायला लागले. आणि तुम्हाला खरं सांगू म्हणतात माझं मनात असं कुठेतरी यायला लागलं, की परत गेल्यावर परत भांडणं तर नाही ना होणार. पण आईंच्या विश्वासावर मी म्हटलं, "आई आणि माझा परिवार तेवढा सगळा व्यवस्थित एकत्र राहू दे. जसं आम्ही पूर्वी होतो ना, आम्हाला खूप मोठा आधार आहे एकमेकांचा आणि तर भांडणं तेवढी होऊ देऊ नका." आणि त्याच्यानंतर म्हणतात की आम्ही आलो म्हणतात घरी. ऋषीपंचमीच्या आधी सगळं 7-8 दिवस सगळं करून सगळं म्हणजे आम्ही आलोच पूर्ण घरी ऋषीपंचमीच्या आधी 7-8 दिवस. का तर ऋषीपंचमी मोठ्यानं आमच्या घरात माझ्या मिस्टरांना साजरी करायची होती म्हणलं. आणि आमच्या काकूंना त्या सांगितलं म्हणतात. त्या काकूंना म्हटलं, "काकू आणि आमच्या घरी मोठ्यानं भजन झालं पाहिजे आणि मी महाप्रसाद ठेवणार." असं माझ्या मिस्टरांनी ठरवलं म्हणलं. आणि तुम्ही जितके पण आईंचे भक्त आहेत, तुमच्या ओळखीचे कोण-कोण आहेत, सगळ्यांना सांगा. माझ्या घरी तुम्ही भजन म्हणा माझ्या घरी आणि भजन झालं पाहिजे म्हणलं. आणि मग त्यावेळेला पहिल्यांदा आमच्या घरात म्हणजे आम्ही परत आलो आणि पहिला कार्यक्रम झाला, तो ऋषीपंचमीचा झाला म्हणतात. आणि खूप भजन हे केलं. खूप सुंदर भजन काकूंनी त्यावेळेला हे केलं, अरेंज केलं. लोकं आली, आमच्या इथली पण लोकं बोलवली आणि 200-250 लोकं लोकांसाठी आईंनी प्रसाद दिला म्हणतात. आणि त्या ह्याच्यामध्ये तुम्हाला खरं सांगते काकूंनी तेवढ्या कार्यक्रमात एक असं आपण म्हणतोय ना अनुभव कथन केल्यासारखं त्या म्हटल्या मला बोलायचं आहे थोडंसं आणि माईकवर असं बोलल्या ना की तुम्हाला सांगू 3-4 लोकं अशी आली आणि काकूंना विचारायला लागली काय करायचं आईंचं. मला इतकं कौतुक वाटलं काय आईंचं सॉरी काकूंचं की म्हणजे फक्त या व्यक्तीला आईंच्या मार्गात आणायचं आहे लोकांना. हा एकच उद्देश असायचा त्यांचा. आणि तर त्या इतक्या म्हणजे किती भरभरून बोलावं माझ्या आईंबद्दल, इतकं त्या बोलत होत्या म्हटल्या. आणि मला इतकं कौतुक वाटलं. त्या दिवशी म्हणतात दोन्ही टाईम महाप्रसाद आणि दोन्ही टाईम भजन आणि हे आजपर्यंत आमच्या घरात हा नेम चालू आहे. त्याच्यानंतर मला थोडाफार त्रास झाला म्हणतात. एक 4-5 वर्षांनी 4-5 वर्ष खूप भारी. पण 4-5 वर्षांनी थोडा त्रास झाला. पण विश्वास डळमळीत होऊ दिला नाही म्हणतात. 3 महिने मी त्रासात होते. पण विश्वास डळमळीत होऊ दिला नाही. 3 महिन्यांनी ते संकट पण गेलं आणि माझं घर पूर्ण आईमय झालेलं आहे. जावा वगैरे कधीही आमची भांडणं तसे होतात म्हणतात तुटक-मुटक. पण लगेच आम्ही एकत्र येतोय. लगेच चल गं जेवायला, चल आज माझ्यात जेवूया. चुली जरी वेगळ्या असल्या ते मायाप्रेम आमच्यात अजूनही टिकून आहे. खूप चांगल्या पद्धतीनं आम्हाला एकमेकांचा सपोर्ट आहे. काकू अजूनही माझ्या घरी तिथं येत नव्हत्या म्हटल्या, पण इथं येतात म्हणतात. आणि ऋषीपंचमी आली तर त्यांना खूप वेगळा आनंद असतो की माझ्या घरी भजन करायचं म्हटलं आणि सगळ्या लोकांना 4 लोकं मला आणि जोडायचे आहेत ह्या उद्देशानं ते येतात. आणि खूप चांगल्या रीतीनं काकूच माझ्या घरी भजन म्हणतात.
तर अशा पद्धतीनं म्हणतात सगळं चांगलं केलं म्हणतात. मुलं पण आता मोठी झालेली आहेत. एक मुलगा 12वीला गेलेला आहे म्हणतात. 10वीमध्ये खूप चांगले मार्क्स पडले त्याला पण सायन्सला त्याने ॲडमिशन घेतलेलं आहे. एक मुलगा आता 9वीमध्ये आहे म्हणतात. तर सगळं चांगलं झालेलं आहे म्हणतात. आईंच्या कृपेनं कुठलीही गोष्ट कमी पडलेली नाही आहे. नाती सगळ्यात महत्त्वाची जी तुटलेली होती ती चांगली झाली. सगळ्यात महत्त्वाचं सोनं मला मिळालं म्हणतात आणि आईंच्या कृपेने ह्या सगळ्या गोष्टी घडून आल्या असं म्हणत होत्या त्या. तर असे छान छान अनुभव सगळ्यांना येऊ देत. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. जय राधे कृष्ण जय गोपाल कृष्ण. श्री गुरुदेव दत्त. ओम नमः शिवाय.